आशीर्वादात आपण सर्वजण इथे घोडेगाव या पुण्यनगरीमध्ये दिवाळी पहाट या कार्यक्रमानिमित्त जमले आहोत. पहिलं आपल्याला दिवाळी म्हणजे 15 दिवस 20 दिवस हा आपला सण, पण जसं जसं आपली प्रगती होत चालली तसा हा आपला सण 10 दिवस 7 दिवस, शहरात गेला तर 3 दिवस असा आपला सण कमी कमी होत चालला. परंतु गावखेड्याच्या रूपाने आणि आपल्या इथल्या नेतृत्वाच्या रूपाने राजेश भाऊ असतील, देवदास भाऊ असतील, हे सर्वजण या सणाची महती आणि ख्याती अशीच परंपरेत राहू म्हणून हे जे काही कार्यक्रम करत आहेत या सर्व कार्यक्रमांसाठी माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा. आणि मित्रांनो, आपण शिवाजी महाराजांच्या पुण्यभूमीत जन्माला आलो तर आपल्याला नेता कसा असावा, कुणाच तरी बंगल्यावर जाऊन सकाळी आधी घेणार नसावा, तर आपल्या कार्यकर्त्यांसाठी कुणाच्याही बरोबर कुणाच्याही समोर आलेला कार्य म्हणणारा आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि आपल्या इथल्या जनतेच्या आवाजाला बळकटी देणारा असा नेता असावा. आणि हा नेता तुम्हाला फक्त भव्याचा मिळेल. त्यामुळे माझी सर्वांना आवर्जून विनंती आहे, येणाऱ्या प्रत्येक याच्या पुढील कुठल्याही निवडणुका असो आपल्याला मान उंच करणारा नेता पाहिजे. मान खाली घालून कोणाच तरी बंगल्यावर जाऊन आदेश घेणारा आणि सही कर म्हटलं तर सही करणारा असा नेता आपल्याला कधी नसू नको. म्हणून आपल्याकडे त्याच्या भव्याचे जे पाईक आहे, राजेश भाऊ असतील, देवदास भाऊ असतील आणि आमच्या सर्वांची लाडकी, मी तर काय त्यांना मुख्यमंत्रीच म्हणतो, जरी आज ते उपमुख्यमंत्री असतील तर एकनाथभाई शिंदे यांचा आदेशच आहे की जिल्हा परिषद असो, पंचायत नगरपंचायत नगरपालिका काही असो, झेंडा फक्त भगवाच पाहिजे. आणि तो भगव्यासाठी आपल्याला जी शक्य होईल तेवढी मदत तुम्ही आमचे मामा देवदास भाऊ मामा लागतं सख्खे, तर मामांना करा अशी विनंती करतो. धन्यवाद.